नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। वर्धामना ग्राम पंचायत अंतर्गत माझी वसुंधरा अभियान चलाकर गाँव वासियों को प्रदूषण व स्वच्छता के लिए जागरूक किया गया। हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने माझी वसुंधरा अभियान पर वर्धामना ग्राम पंचायत के सरपंच धीरज अंबटकर व सचिव विष्णु पोटभरे से विस्तार से बात की। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। मी धीरज अंबटकर, वर्धामना सरपंच। आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत आम्ही माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सर्व गावकऱ्यांना संबोधित केले की आपल्या इथे जास्तीत जास्त लोकांनी फटाक्याचा वापर करू नये, त्याच्याने प्रदूषण होतात आणि जास्तीत जास्त झाडं लावा। आम्ही झाडं पण लावले। आमच्या इथे आम्ही मुंगण्याचे वगैरे काही असे फळाचे असे झाडं वगैरे की लावले आणि सर्व साफसफाई अंतर्गत आम्ही पूर्ण साफसफाई अभियान राबवले आणि माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत आम्हाला आमच्या गावाकरिता जो पारितोषिक आहे तो भेटायला पाहिजे आणि आमच्या गावाच्या त्या पारितोषिकामध्ये आम्ही चांगला शाळेच्या वगैरे विकास करू हीच ग्वाही देतो। गावामध्ये जे साफसफाई अभियान राहते, कचरा, ओला कचरा, गीला कचरा, त्यासाठी काय व्यवस्था केली? आमच्या इथे आम्ही ओला कचरा, सुका कचऱ्यासाठी आम्ही आमच्या इथे जे योजनेमध्ये आलेलं होतं की डम्पिंग यार्ड बनवा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ग्रामपंचायतला कोणते पण फंड जे काही रोड बनवायचे आहे त्याच्याशिवाय होणार नाही। आम्ही आमच्या डम्पिंग यार्ड बी तयार झालेलं आहे आणि तिथे आमच्या कचरा, ओला कचरा, सुका कचरा पण आम्ही विस्तारित करते। नमस्कार, मी विष्णू पोटभरे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत वर्धामना। आम्ही ग्रामपंचायत वर्धामना इथे आपल्या ग्रामपंचायतचे तरुण सरपंच धीरजजी अंबटकर आहेत। यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतमध्ये यावर्षी माझी वसुंधरा अभियान चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे आणि या अभियानाअंतर्गत जे उपक्रम आहेत, आपली सुरुवातीला दिवाळी होऊन गेली। या दिवाळीच्या पिरियडमध्ये खूप सारे लोक फटाके फोडतात आणि या फटाक्यामुळे प्रदूषण होते। ज्यांना श्वासाचे त्रास आहेत त्यांना दमसुद्धा घेता येत नाही, श्वास घेता येत नाही आणि म्हणून आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरिता ग्रामपंचायतीद्वारे ग्रामसभा घेतली आणि ठराव केला की पूर्णतः नैसर्गिकरित्या आपण दिवाळी साजरी करायची आणि फटाके फोडायचे नाही। सोबतच आता हल्ली मकर संक्रांत झाली आणि या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पतंगे उडविण्याची शर्यत चालू राहते आणि याकरिता नायलॉन मंजा जो चीनवरून येतो तो नायलॉन मंजा सोबतच कागदाच्या पतंगी बनवण्याऐवजी म्हणजे प्लॅस्टिकच्या पतंगी बनवतात आणि म्हणून या नायलॉन मंजा जर वापरला तर पक्ष्याला त्याची इजा होते आणि पक्षी मरतात। म्हणून टोटली गावामध्ये चर्चा करून गावसभा घेऊन नायलॉन मंजा आणि प्लॅस्टिकच्या पतंगीवर टोटली बंदी घातली आणि ही बंदी घालण्याकरिता आपल्या इथे वर्ग 1 ते 7 आहेत या मुलांची सभा घेतली शाळेमध्ये आणि मुलांना प्रवृत्त केलं की पतंगी जर उडवायची असेल तर आपली पतंग ही कागदाची असावी। त्याचप्रमाणे मागे आपण गणपती उत्सव साजरा झाला। या गणपती उत्सवामध्ये गणपतीचं जे विसर्जन केलं जायचं ते विसर्जन कुठे किंवा
याचे जे गणपती राहायचे आपले प्लास्टर ऑफ पॅरिसचे, त्याऐवजी आपण मातीचे गणपती केले पाहिजे. आणि एक गाव एक गणपती संकल्पना केली. कोपऱ्या कोपऱ्यात गणपती बसवण्याकरिता गावात एकच गणपती बसावा. आणि यातून लोक प्रबोधनाचे कामं करण्याकरिता सरपंच साहेबांनी खूप मेहनत घेतली आणि प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. सोबतच गावामध्ये वृक्ष लागवड केली. आणि अलीकडे आम्ही एक मुंगण्याची अशी बाग आहे, त्या बाग तयार केली शेतकऱ्यांनी. आणि त्या बागेमध्ये एक ग्रामपंचायत सदस्यांचं आणि सर्व गावातील शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आणि या प्रशिक्षणामध्ये भविष्यामध्ये मुंगणा कसा लावायचा, मुंगण्याचे फायदे कसे असतात, कारण आपल्याकडे मुंगण्याविषयी निरुत्साह आहे. कारण जुन्या लोकांचं म्हणणं आहे की मुंगण्याच्या शेंगा खाल्ल्याने औषधी उतरते. ही खोटी धारणा आहे, कारण तीच एवढी औषधी गुणकारी आहे का त्याच्यावर दुसरी औषधीच काम करत नाही. आणि म्हणून चुकीचा प्रचार झालेला आहे. तर हे सुद्धा आम्ही लोकांना पटवून देणार आहोत. आणि माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये जे जे उपक्रम आपल्याला करायचे आहेत ते उपक्रम हाती घेतलेले आहेत. आणि या कामी ग्रामपंचायतची सर्व कमिटी आणि ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच धीरजजी आंबेडकर पुढाकार घेत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रामपंचायत सुशोभीकरण केले आहे, रंगरंगोटी केलेली आहेत आणि ग्रामपंचायतचा परिसरसुद्धा चांगला ठेवलेला आहे. तसेच या माध्यमातून गावकऱ्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहावे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. धन्यवाद.